चाकणमधील खड्ड्यांमुळे 20 कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चांगलंच राजकारण तापले। आदित्य ठाकरेंनी चाकण एमआयडीसीतील जाऊन रस्त्यांच्या दुरावस्थेची आणि खड्ड्यांची पाहणी केली आहे। दरम्यान आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी प्रशासनाची धावपळ उडाल्याचंही पाहायला मिळालं। चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं। गेल्या काही दिवसांपासून चाकण एमआयडीसीतील खराब रस्ते, खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांवरून उद्योग क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जाते। मात्र आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पूर्वी अचानक खड्डे भरण्याचं काम सुरू झाल्यामुळे प्रशासनाला आता जाग का आली असा सवाल उपस्थित केला जातोय। स्थानिक लोकांनी आणि स्थानिक उद्योजकांनी जो एक विषय समोर आणलेला आहे तो हाच आहे की 20 उद्योग इथून हलायच्या मानसिकतेत आहेत। एवढ्यासाठीच आपण देखील माझ्यासोबत आता दौरा केला। भयानक परिस्थिती आहे रस्त्याची। ज्या एमआयडीसी मध्ये साधारणपणे आपल्याला इंडस्ट्रीचा वास आला पाहिजे तिथे कचऱ्याचा वास येतोय, कचऱ्याचं साम्राज्य आहे। हा दौरा नियोजित झाल्यानंतर आपण पाहतोय कचऱ्याची सगळीकडे दादा पाणी कशाला नको दादा थँक्यू। कचरा सगळीकडे आपण पाहतोय काढायचा प्रयत्न चालू आहे, जेसीबी लावलेले आहेत। कदाचित उद्या उद्योग मंत्री येतात असं मला कळलं। मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगत आहे की उद्या येऊ नका, उद्या रविवार आहे। एखाद्या वर्किंग डेला या, प्रोटोकॉल बाजूला ठेवा, सिक्युरिटी बाजूला ठेवा किंवा सायरन न वाजवता आपण फिरा, कारण आपली ही जबाबदारी आहे। किती वेळ कुठे कोण कोण ट्रॅफिकमध्ये अडकतं हे एखाद्या सामान्य नागरिकासारखं किंवा उद्योजकासारखं किंवा कामगारासारखं एकदा ह्या ट्रॅफिकमध्ये अडकून पहा, मग तुमचे डोळे उघडतील आणि मग काहीतरी बदलायला सुरू होईल।